नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदात उत्साहाचा जावो ही बापाच्यानी प्रार्थना. चला तर सगळ्यांना शुभ सकाळ. आज निघालेलं आहोत रानात. घरातलं सगळं आवरलं, मुलांचं वगैरे शाळेचं वगैरे आवरून मुलांना शाळेत सोडून स्वयंपाक कपडे भांडी वगैरे सगळं आवरलं. आणि आज आहे आमचा पपईचा तोडा. तर पपईचा तोडा म्हटलं तर गेल्या वेळी म्हटलेलं ब्लॉग एक करायचा, व्हिडिओ करायचा, पण नाही जमलं करायला कारण कॅमेरा पकडायलाही कोण नव्हतं. आज पण बघू जमतं आहे की नाही, पण तरी पण म्हटलं चला. तर ही आहे आमची पपईची बाग. तर त्याच्या अगोदर मला शेडवरती जाऊन माईंचा फराळाचा डबा द्यायचा आहे, कारण तिकडच्या पण शेतात बायका आहेत. भांगलन काहीतरी चाललं आहे घेवड्याच्या शेतात. बघा किती छान अशी पपई पिकलेली आहे, मस्त छान वाटतं असं पाहिलं की. तर ह्याला आम्ही काही फवारणी वगैरे खत वगैरे अजून काही घातलेलं नाही आहे. तर बघू म्हणते ते घालायची पपई. बघा ही पपई तर बघा झाड कसं जमिनीला टेकलं आहे पूर्ण. पपईसुद्धा किती जमिनीत अशा रोवल्या गेलेल्या आहेत. तोडताना अवघड आहे या पपईचं. तर गोल गोल माती काढावी लागणार आहे. तर आता पपईच्या शेतातून पुढे निघालेले आहे. तर बघा किती सारं गवत आहे. त्या गवतातून पार करून आपल्याला पुढे जायचं आहे. दररोज सोबतीला कोणतरी असतं, आज एकटीच आहे मी. तर म्हटलं चला आज व्हिडिओ बनवता. तर बघा दोन्ही साईडला ऊस आहे आणि त्याच्यामधून कशी अशी छोटीशी वाट आहे. शेतकऱ्यांचं किती अवघड असतं, कुठून रस्ता शोधावा लागतो त्यांना, पण असं भीती वगैरे वाटत नाही त्यामुळं काही. तर ह्या साईडच्या दुसऱ्या बांधाला ना खूप मोठा साप आहे. तिकड साईडनं आम्ही पहिल्यांदा जात होतो, पण आता तो रस्ता बंद केला आहे काहीतरी, बहुतेक काटे वगैरे टाकले त्यामुळे आता आम्ही इकडूनच येतो. तर इकड साईडनं पण येताना जरा भीती वाटते, कधी कधी लक्ष ठेवावं लागतं पायाकडे वगैरे. कारण दोन्ही साईडून ऊस आहेत, उंच असे मोठे 5-6 फूट अशी उंची झालेली आहे ते ऊसांची, पाहू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे असा रस्ता आहे चाललेला आहे मी शेतात. आता हे म्हटलेत बघूया पपई तोडायची. कदाचित आम्ही दोघीच असणार आहे तोडायला, कारण जास्त नाही घावणार, एक 10-12 पिशव्या घावतील, जास्त नाहीत घावायच्या. पोचलेले मी आता शेडावरती. बघा शेडावरती हे माईंचा फराळाचं आणलेलं आहे. राजूचा लाडूचा एक पुडा होता, मग तो पण आणला. शेंगा जरा भाजलेत आणि शाबूची खिचडी आणली. त्यांचा सोमवार असतो, आज सोमवार आहे ना. आणि बघा इथे सगळी गुरं वगैरे बाहेर त्यांचं चाललं आहे. ते म्हटले बांधतो मी म्हटलेत खाली तिकडे चारा चरायसाठी. मग ते गेलेत बांधायला. आणि हे 2 टिकी मिकी राहिलेले छोटे, त्यांना म्हटले थोडी वैरण तोडून टाक. आता त्यांच्यासाठी वैरण आणायला जावं लागणार. आणि ह्या मॅडम आहेत, शेळी मॅडम आमच्या, त्यांनासुद्धा काहीतरी खाऊ दिलाच पाहिजे, त्याशिवाय ते आम्हाला सोडतायत कुठे. त्यांना पण तुतीचा पाला वगैरे आणावा लागणार. तर चला आता पहिल्यांदा ह्या टिकी मिकीला खायला आणूया. तर गावात तोडायचं आणि मग त्यांना खायला घालायचं असं चाललेलं आहे. तर बघूया, शेतकऱ्याचं जीवन असंच असतं. हे बघा आमच्या खूप गावत लावले, त्यामुळे काही टेन्शन नाही. कारण 3 मसरा येते, त्यातली 2 दुधाच्या येते आणि एक आहे ती गाभणे बहुतेक, कदाचित आता एकच काहीतरी दूध देतील, त्यातली 2 गाभणे आहेत असं काहीतरी आहे. मला पण काही जास्त माहिती नाही आहे. चला बघा अशा प्रकारे वैरण तोडलेली आहे. आता ती घेऊन आलेली आहे आणि आता तिला बारीक कट करायची, कारण आमची जी मशीन आहे कट करायची, जी मशीन आहे ती काहीतरी लाईटीचा डाग तिथे पडला आहे, त्याच्यामुळे ती बंद पडले. तर ते चालू झालं की मग काही टेन्शन नसतं, 2 ते 3 मिनटात पटकन वैरण होती कट करून. पण आता ते नाही आहे ना, तर त्याच्यासाठी मग अशी कॅरेट 2 घ्यायची, ते कॅरेटमध्ये छोटे कट करून टाकायचे, त्यांना खायला द्यायचे. बघा अशा प्रकारे 2 कॅरेट घेतलेली आहेत मी. आता कट करायचं काम माझं चालू होणार आहे. आता कट करते छोटे दोघांनी पण. कॅमेरा पकडायसाठी कोण नाही आहे, त्यामुळे तुम्ही म्हणणार शूट कोण करते. तर मी तसंच जसा मला जमेल तसा व्हिडिओ शूट केलेला आहे. तर मला कमेंट करून नक्की सांगा, माझ्याकडून काही चुका वगैरे होत असतील किंवा काही प्रॉब्लेम, तर तुमच्या काही कमेंट्स असतील, तुम्हाला काही माहिती वगैरे विचारायची असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि जर सबस्क्राईबच्या खाली बेल आयकॉन असतं, त्याला ती घंटीलासुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझे जे पुढचे व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ, लॉंग व्हिडिओ जे काही येतील ते तुमच्यापर्यंत नोटिफिकेशनचा मेसेज मिळून जाईल.
तर बघा अशा प्रकारे मी छोटी छोटी कट केलेली आहे. आता ते एका एका टिक्कीला एका एका मिकीला घालायची आहे. तर बघा त्यांची पळपळ नुसती चालू आहे, तुला का मला. तर आधी टिक्कीला टाकले, आता मिकीला टाकायचं. बघा कसं खायचं चालू आहे ते. आणते तुला पण आणते. तिचं पण चाललं आहे मला आली. त्यामुळे आता तिलासुद्धा घेऊन आलेली आहे. बघा तिचं ठेवच तोपर्यंत दम आहे का तिला. खातात तर पानच कांड्या तसाच ठेवतात. जास्त वेळ नाही टाकली मग ते पानंसुद्धा खायचे असतात. चला बघा आता इथे तिचा पण पाला तोडून आणला. त्याचा काही तोडतानाचा काही व्हिडिओ नाही केला, कारण कॅमेरा पकडायला पण कोण नव्हतं. ते विळ्यानं कापावं लागतं ना, त्याच्यामुळे नाही त्याचं करता आला. बघा एवढा आणलेला आहे तुतीचा पाला. तर बघू बायका पण भांगलतायत घेवड्याच्या तिकडे. मग तिकडे सुद्धा काय हराळी वगैरे तिकड साईडला होते हराळी, मग त्यांनी कुठून सुरुवात केली काय माहिती. बघा अशा प्रकारे बघा शेळी बघा आमची कशी खाते. तिला तुतीचा पाला खूप आवडतो. चला तर मग आता जाऊया आपण बायका जिथे भांगलताय तिकडे जाऊया. बघा टिकीमिकीचं चाललेलं आमच्या खाणं. चला तर मग आता घेवडा भांगलते तिकडे बायकांकडे जाऊया. थोडं गवत वगैरे भेटलं तर तेवढं शेळीला होईल टाकायला. मग ते झालं की मग आम्ही ट्रॅक्टरवरून जाणार आहोत पपईच्या शेतात. आता हे म्हणाले मी पाणी घेऊन येतो बायकांना, मग पाणी आणायला ते गेलेत, अजून काय आलेले नाही आहेत. तोपर्यंत म्हटलं चला बायकांकडून येऊया जाऊन. इथेच एक शेडच्या पलीकडे गेट पहिले आता लावून घेते, नाही तर जर कुत्रं वगैरे लगेच आतमध्ये शिरून जातं. दुसरं काही नाही, टिकीमिकी लहान आहेत त्याच्यामुळे मग आतमध्ये कुत्रं वगैरे गेलं तर अवघड होईल ना. गेट लावलेलं आहे. इकडे ट्रॅक्टर उभा केला आहे गेटच्या बाहेर, लागणार आहे म्हणून न्यायला लागणार आहे, त्याच्यामुळे मग बाहेरच ओपन उभा केला आहे. हे बघा आमचे घेवडा किती छान असा बसलेला आहे. आता त्याला एका पावसाची गरज आहे. आता पाऊस तर 2-3 दिवस झालं उघडलेलाच आहे. कधी येतो आहे बाबा काय माहिती. येईल तेव्हा येईल. किती छान अशी घेवड्याला फुलं आलेली आहेत. ही कारली परवा दिवशी भांगलून घेतली. बायका लावलेलं त्याच्यामुळे पटकन झालं भांगलं ते. आणि काल माईंनी त्याचा खुडा पण मारून घेतला लागलाच. बघा किती छान असा घेवडा आलेला आहे. फुलं वगैरे लागलेले आहेत घेवड्याला. मिरच्या पण लावलेल्या आहेत. त्याच्यात आधीच लावलेला भुईमुग होता तेव्हा. मला वाटतं भुईमुग काढतानाचा काहीतरी व्हिडिओ ब्लॉग केलेला मी, एक तो टाकलेला. तर बघा इथे आज बहुतेक बायका पण कमीच आहेत. 5-6 बायका आलेल्या आहेत. तर बघूया. चाललेलं आहे, हराळी भरपूर आहे त्यामुळे वेळ लागणार आहे काढायला. बघू कसं होईल तसं. चला आता इथे चाललेलं आहे. ते म्हणतायत ह्यांचं चाललेलं आहे शेंगाची पोती न्यायची, तर शेंगाची पोती बांध म्हणून. तर मी म्हणते की नको, कारण पावसाचं वातावरण झालेलं आहे. पाऊस दिसतोय सगळीकडून, त्याच्यामुळे बघू न्यायचं की नाही अजून काही कन्फर्म नाही आहे. मी नको म्हणते कारण पाऊस आहे त्याच्यामुळे. माय म्हणते बघून नंतर न्या. बघा ते डोंगरावरती पाऊस चाललेला दिसतोयच तुम्हाला व्हिडिओमध्ये. आणि मग चाललेलं आहे त्यांचं. मग काय करायचं, मग काळा कागद न्यावं लागणार ना टॉयलेवरती झाकायला. मग तिथून मग पपई पण झाकल्या पाहिजे, त्याच्यासाठी कागद हा न्यावाच लागणार. मग बघूया. रोजगारांचं काम भारी असतं. हळूहळू आपलं निवांत कसा तरी दिवस भरतात स्लो. तसं आमच्याकडे आल्यानंतर रोजगारी काम करतं, त्यामुळे काय टेन्शन नाही. माणूस असलं काय नसलं काय घरचं बऱ्यापैकी ते काम करतात, त्यामुळं काय एवढं हे नाही, टेन्शन नाही. आणि आता हे कधी यायचे आवरायचं. चला तोपर्यंत जरा दिसते हिरवं गवत दिसतंय ते बघा. बायका बघा कशा भांगलतायत. बायकांचं भांगलन चाललेलं आहे. आमचे साहेब उभे आहेत, त्यांची काहीतरी चर्चा चाललेली आहे. तो आवाज म्यूट केलेला आहे मी. नाही तर मग तिला माझा आपण आवाज हे केला म्हणून आवाज म्यूट वगैरे केलेला आहे. बघा किती छान असं वातावरण झालेलं आहे. मस्त असं दिसतं आहे. डोंगराकडेला शेती असते की शेतकऱ्यांचं भारी असतं.
घेवड्याला किती छान अशी फुलं वगैरे लागलेली आहेत, मिरच्याला पण फुलं वगैरे लागलेली आहेत. तर चला, हे गेलेत पाणी आणायला, पाणी आणतो म्हणालेत लगेच जाऊन. आता कधी पाणी घेऊन येतील तेव्हा येतील. मिरच्याच्या रोपांना पण बहुतेक पाणी घालायचं आहे. ते मिरच्याची रोप आहे त्याला पाणी घातले का मी चेक करते. तोपर्यंत मी बी नाही घातलेलं, पाणी घातलं पाहिजे मिरच्याच्या रोपांना. ते तिकडून वड्यातून आणून पाणी घालावं मिरच्याच्या रोपांना. तोपर्यंत तर घेवडाचं चाललेलं आहे शूट करायचं. कॅमेरा त्यांच्याकडे मी आली, घेऊन येते लगेच. शेतात आलं की जरा बरं वाटतं, फ्रेश वाटतं. काम किती असलं कष्टाचं तर एवढं काही वाटत नाही, पण बरं वाटतं शेतात आलं की. घरात नको वाटतं, कामं छोटे असतात ते काम नको वाटतात करायला. त्याच्यापेक्षा शेतातच छान असतं. चला, इथे धाडपा भेटलेला आहे, माईने आणलेला आहे. तर त्या ओढणीतून मी घेऊन येते गवत. बघते भेटते की नाही. हराळी आहे इथे भरपूर, तर घेते मी हराळी. तेवढी जरा शिळीला मी माझ्या शिळीला मी तुतीची पाला घातला आहे. तुतीचा पाला घातला आहे तरी सुद्धा मग म्हणते मी तिला जराचं घ्यावं. जरा टाकलं म्हणजे ओरडायचे नाही. तिला जरा माणूस कोण दिसेल तर सारखं ओरडत असते, त्याच्यामुळे. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. असेच नवीन ब्लॉग मी तुमच्यासमोर घेऊन येत जाईल. क्लायमेट बघा किती छान असं झालेलं आहे. मस्तच झाले क्लायमेट. कॅमेरा पकडताना मोबाईलचं जरा बरलं होतं आहे, जरा समजून घ्या, कारण मी एकटीच आहे, व्हिडिओ करते पकडते, त्याच्यामुळे